मंदिर शिवालय थे, सारे मंदिर शिवालय नदियों के किनारे थे। इस प्रकार इन नदी के तालाबों को झीलों को ज़रिया के दीर्घ किनारे चढ़ता चढ़ता जाता था नदियों में, और नदियों में मछलियाँ दूध देने लगती थी। अब चूंकि ये नदियाँ ही खत्म हो गई, तो जैसे गंगा जी है, गंगा जी का गंगा मैया है ना, लेकिन आजकल नाली वाली सीधी जब मछलियों के नाला खत्म हो गया, ऐसे ही होता है। नमस्कार। ठीक करेंगे। त्याच्यानंतर पत्रकार त्याच्यापर्यंत पोहोचले. आपल्या देशात ती लेडीज पत्रकार त्याच्यापर्यंत पोहोचले. मी त्याला विचारलं कसं काय, ते मला जिंदगीत काही होईल पण इथून पुढे पोलीस होणार नाही. त्याचा अर्थ दोनच्या भागावर बसला. काही होईल म्हणे पण काय होणार नाही, पोलीस होणार. पोलीस भाऊ इथं ट्रान्सपोर्ट होण्यासाठी एखादा हा
लॅबच्या रूममध्ये बसावं लागते, तेव्हा कुठेतरी एखादी सरळ सोयीची गोष्ट केली. IPS IAS आउट ऑफ रेंज विशेष क्लास आहे. त्याच्यात हे पोरं गेले लटक बसले असते म्हणते की आता मी काय जिंदगीत पोलीस होणार नाही, पण डॉक्टर दहावी झाला का नाही ते महत्वाचे, 12वी टू 8 असावं की डॉक्टर कोण करणार तरी आम्हाला सांगायचं तात्पर्य की असं तलाठी भरतीमध्ये आणि अलीकडे गंगाखेडमध्ये एक घटना घडली होती की 10-11 लाख रुपये घेतले आणि आम्ही तुम्हाला अहमदनगर कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये लावून देतो, अशी घटना आपण उघडकीस आली होती. सांगायचं तात्पर्य याच्यामध्ये अज्ञानी लोक, अडाणी लोक आणि ज्याचा समाजाशी संपर्क नाही असे लोक याच्यात फसले आहेत. अशा अनेक घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. याच्यामध्ये लाचवाले लोक देखील सहभागी असतात. याच्यामध्ये वरिष्ठ दलामध्ये काम करणारे काही पदाधिकारी देखील सहभागी असतात. म्हणून मी आवर्जून म्हणत असतो केवळ नक्की किंवा नेता असं जात नाही, तर त्या यंत्रणेमध्ये जो वरिष्ठ दलामध्ये काम करणारा व्यक्ती त्याला माहीत असते खासखळगे कुठं आहे, तोच असा कार्यक्रम वाटून देत असतो. तर याच्यामध्ये तुम्ही शुक्रवार हे शासन तपासेल ही घटना आपल्या इथे नाही ती बिहारकडे, बिहार कुठून होऊ शकता आहे. इकडे आखे लोक आपल्या इकडे कामाला येतात, आपल्या इथं राहतात, एका महिन्याचा आपण घेतात पुन्हा करून जातात, आपण पुन्हा बेजार येतो. हे कुठे आपल्या इथे झालेले का आपल्या इथे वेळ काम करावं ना. आपल्या इथं स्टार्ट असेल तर कोण घरी 500 रुपयाची तास वर्ष खर्च कोण ठेवेल, कोणत्या नेत्याच्या सेकंडला कोण ठेवेल, त्याच्या मागे कोण ठेवेल, साहेबाचा जे कार्य कोण मिळेल, एवढे कुठे काम करावं तर आपलं घर किसी काही घेणे का की आपण मागे शब्द लागला नाही युवा नेते म्हणजे तुम्ही यालाच ना आणि त्याच्यात तुला कोणी मला भावी नजर शोध झाला तो हा कार्यक्रम वेळी फारती शिकवण्याचा. आपल्या महाराष्ट्रात ही घटना घडली. सांगायचं तात्पर्य तलाठी भरतीमध्ये असे ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जलसंधारण काही विभागामध्ये असे ठिकाणी झाले. अधिकाऱ्यानंच काही काही ठिकाणी काय केलं होतं आणि सक्ती पुरवली होती, पण शासनानं आम्हाला गळीत धरलं, आम्ही आंदोलन केले, बेजार झालो, पण शासनानं त्यावर कुठलाही तोडगा घेतला नाही. सांगायचं तात्पर्य की आज गरीब होतं याला वाटलं असं IPSचं स्वप्न, याला IPSचा लॉंग फॉर्म माहीत नाही, IPS काय हे माहीत नाही, पण हा 2 लाख रुपये घेतले त्याच्यानंतर पुन्हा ते 30,000 बोलावलं. सांगायचं तात्पर्य जो कोणी मनुष्य घे त्याला जिथं बसायची जागा आहे त्या ठिकाणी चांगला मार्ग द्या. इथून पुढं प्रलोभन करणे, त्यानंतर नोकरीचं आमिष दाखवणे, 420 इस्टिटोपी विश्लेषण अशा सर्व लोकांना एकदा चांगल्या पद्धतीने मारा, जेणेकरून गोरगरीब लॅबमध्ये ज्या लॅबच्या समोरच्या लाकडावर ज्याला मायबापाचं चित्र दिसते, मायबापाची फाटलेली बनेल दिसती, माईच्या साडीचे 2 डोळे दिसतात, घरावरील पत्र दिसतात, है ना, मायबापाच्या कष्टाचे हाल दिसतात, त्या पोरांचं जे ओरिजिनल कष्ट आहे त्या कष्टकरी लेकरांना त्याची नोकरी भेटावी यासाठी शासनाने परीक्षा पारदर्शक घ्याव्या, परीक्षा वस्तुनिष्ठ घ्याव्या आणि जे लोक असे कुठाने करतील किंवा ते दिसतील त्यांना पहिल्यांदा लाल सैनिक त्यांचे डॉक्युमेंट काय करावे, रिजेक्ट करावे. त्याच्यानंतर यांना पुन्हा महाराष्ट्रात कुठे दिसलं नाही पाहिजे अशा दलितांना महाराष्ट्रातून हद्दपार करावं, जेणेकरून गोरगरीब कष्टकरी मोबाईल कसला दिलायचा चार्जिंग नाही या चार्जिंग नाही त्या मोबाईलमध्ये असं बिहारमध्ये झाले. बिहारमध्ये IPS होऊन गेला आमच्या इथं असेल माहिती का राहिंदर म्हणतात पोलीसवाले आपला सोंगाड्या करून टाकतील म्हणून ते देखील नीट राहतात. म्हणून इथून पुढे विनंती आहे कोणाच्या प्रलोभनाला बळी पडून आहे त्याच्यात समाधानी म्हणा, आगाव आहे ना, जिथं आपली रेंज पोहोचत नाही तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करू नका. या गोष्टीतून सांगायचं तात्पर्य नोकरीमध्ये तुम्हाला पैसे लावून मी इथे चिकवतो मला नवशीला आहे हे साहेब ओळखीचं आहे असं कोणी म्हणलं तरी नंबर मला कळवा, त्याला कळवून तुला नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, नोकरी लावून देण्याचं आणि दाखवणारा आणि नोकरीसाठी पैसे देणारे दोघेही भिकारचोर आरोपीच आहेत. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यात जुनी तामशी नावाचं एक गावात देशमुखांची गडी देशमुख कुटुंब काही तिथं राहते. गडीची शान आहे आता पूर्वीसारखी राहिली. 16 सप्टेंबर म्हणजे शनिवारी दुपारी या गडीमध्ये स्थानिक लोकांना हालचाल दिसून आली. सोबत एक मशीन घेऊन 5-6 माणसं गडीत शिरली होती. हे नेमकं काय करतायत हे बघायला गावकरी तिथे गेले. गडीच्या मालकांनाही बोलावून घेतले. जसे गावकरी गडीत पोहोचले तशी भूल टोळी यही पूछना पड़ेगा अगर खाली हो पाएगा काम होगा। आशीर्वाद राजा विद
grains. Full of fiber, your family के digestion पर रखे ख्याल. आशीर्वाद आटा with multigrains. Happy tummy for a happy you. पेलिकन मशीन सकट पळून गेली. त्यांचा डाव पिसकटला होता. हा डाव होता गुप्तधन शोधण्याचा. ही टोळी नेमकी कोणाची होती? त्यांनी गुप्तधन शोधायला आणलेलं मशीन कसलं होतं? या आधी त्यांनी असले प्रयत्न कुठे केले आहेत का? असे प्रश्न अकोल्यातल्या लोकांना पडले. पोलीस तक्रारही झाली. पण खरं सांगायचं तर अकोल्यात हे गुप्तधनाचं लफडं काय पहिल्यांदाच झालं. साधारण 8 वर्षांपूर्वी शहरातल्या भाजी मंडईजवळ ड्रेनेज लाईन फुटताना सोन्याचा हुंडा मिळाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. ड्रेनेज लाईनच्या फुटकावापाशी लोकांनी प्रचंड गर्दी केली. ड्रेनेजमध्ये बुडून मिळालं तरी गुंजभर सोनं प्रत्येकाला हवं होतं. पोलीस आणि प्रशासनाचा फौज फाटा तिथं पोहोचला तेव्हा समजलं हुंडा वगैरे काही नव्हताच. कुणीतरी उगाच कुठे सोडून दिले होते. याच अकोल्यातल्या बोर्डी नदीत 1974 मध्ये